सराईत सुमित संजय देवरे खंडणी पथकाच्या ताब्यात. खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. नाशिक. गुन्हेगाराचे कर्दनकाळ अशी ख्याती बनत चाललेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत व त्यांच्या पथकाने एकामागून एक आरोपीच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली व आरोपींना तुरुंगाची हवा दाखवली. पथकाला वरिष्ठांचा आदेश आला की पथक लागलं धडाकेबाज कामगिरी करायला. नाशिक शहरात असे अनेक गुन्हे घडत आहेत. त्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे. नाशिक शहरात सुमित संजय देवरे याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे व तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून आरोपी सुमित संजय देवरे हा पोलिसांना चकवा देत होता. खंडणी पथक हे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मागावर होते. खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भूषण सोनवणे, रवींद्र दिघे व चारुदत्त निकम यांना सराईत असलेला आरोपी सुमित संजय देवरे हा मुंबईवरून नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक 8 जुलै 2025 रोजी मुंबई नाशिक हायवे रोडवर इगतपुरीपासून ते नाशिकपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावण्यात आले होते. आरोपी सुमित संजय देवरे वय 30 वर्ष, राहणार अथर्व पार्क, बी विंग 404, शरदचंद्र मार्केटच्या मागे, सद्गुरुनगर, नाशिक, मूळ राहणार करंजाळ, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, यास बळी मंदिर नाशिक येथे शिताफीने ताब्यात घेण्यात आले. नमूद आरोपी हा गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्ह्यातील असलेला आरोपी असून त्याने नाशिक शहरात गरजू लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लोनकरिता कागदपत्रे मिळवून त्यांच्या नावावर लोन काढून स्वतः महागडे मोबाईल फोन घेऊन ते विक्री करून त्यातून येणाऱ्या पैशांचा अपहार करून लोकांची फसवणूक केली आहे. त्याबाबत नाशिक शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे व लेखी अर्ज तक्रारी दाखल आहेत. आरोपी तास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर सध्या गंगापूर मसरूळ येथे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत, दिलीप सगळे, दिलीप भोई, मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चक्कोर, भूषण सोनवणे, मंगेश जगजाप, रवींद्र दिघे, चारुदत्त निकम, भगवान जाधव व सविता कदम यांनी केलेली आहे. नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सदर आरोपीने आपली फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क करावा. वृत्तसंकलन रफिक सय्यद.